स्टँडर्ड 6 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 7 न्यूट्रिशन अँड डाएट. मागील पाठाला आपण न्यूट्रियंट्स अँड फूडस्टफ्स हा घटक पाहिला. आज आपण मिनरल्स अँड विटॅमिन्स हा घटक पाहणार आहोत. मिनरल्स अँड विटॅमिन्स खनिजे व जीवनसत्वे टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेसिस्टन्स टू डिसीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेस द बॉडी नीड्स विटॅमिन्स मिनरल्स अँड फायबर इन द डाएट. रोगप्रतिकार व शरीराचे इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. वी ऑब्टेन धिस न्यूट्रियंट्स मेनली फ्रॉम व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. ते आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळापासून मिळतात. We require vitamins and minerals in small quantities, but their deficiency can lead to various diseases. खनिजे व जीवनसत्वे यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. लेट अस लर्न मोर अबाउट देम. याविषयी अधिक माहिती घेऊया. द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टॅन्सेस. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते. दे आर कॉल्ड मिनरल्स. त्यांना खनिजे म्हणतात. The table below gives example of some minerals and provides information about their functions in the body, the various sources of the minerals, as well as the diseases caused by their deficiency. खालील तक्त्यात अन्नातून मिळणाऱ्या काही खनिजांची उदाहरणे दिली आहेत. त्याचबरोबर त्या खनिजांचे कार्य, त्यांच्या अन्नातील स्त्रोत, तसेच शरीरात त्यांची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याविषयीची माहिती खालील तक्त्यातून घेऊया. मिनरल्स म्हणजे खनिजे, फंक्शन्स म्हणजे उपयोग, सोर्सेस म्हणजे स्त्रोत, डिफिशियन्सी डिसीजेस म्हणजे अभावजन्य विकार. पहिला आहे आयर्न म्हणजेच लोह. कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी. शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. मीट, स्पिनच, ॲपल्स, रेसिन्स. मांस, पालक, सफरचंद आणि मनुका. त्यांच्या अभावामुळे ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग किंवा सतत थकवा वाटणे असे रोग होऊ शकतात. कॅल्शियम अँड फॉस्फरस. स्ट्रेथेन बोन्स अँड टीथ. दात हाडे मजबूत करणे. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, मीठ. दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस. बॅड टीथ, दात खराब होणे. ब्रिटल अँड वीक बोन्स, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे. आयोडीन म्हणजेच आयोडीनच आपण म्हणतो त्याला. कंट्रोल्स ग्रोथ, वाढीचे नियंत्रण. स्पीड्स अप केमिकल रिॲक्शन्स इन द बॉडी, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. रेसिन्स, बीन्स, फिश, सी फूड. मनुका, बीन्स, मासे, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ. गॉइटर म्हणजेच गलगंड हा रोग होतो अभावामुळे. सोडियम अँड पोटॅशियम, सोडियम व पोटॅशियम. मेंटेन्स द बॉडी वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड द नर्वस सिस्टम. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे. साल्ट, चीज, लिपी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, पल्सेस. मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी इत्यादी. इनइफिशियन्सी ऑफ मसल्स, स्नायूंची अकार्यक्षमता. मुलांनो, इथे खनिजांचे कार्य, त्यांचे अन्नातील स्त्रोत आणि त्यामुळे होणारे आजार याची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. आता आपण पुढे बघूया. विटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्वे. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, जल विद्राव्य जीवनसत्वे. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. बी व सी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, म्हणजेच ती जलविद्राव्य आहेत. दे आर थ्रो आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वेट अँड युरिन. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. हेन्स अ रेग्युलर सप्लाय ऑफ धिस विटॅमिन्स इज इसेन्शियल. म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे असते. B1, B2, B3, B6, B9 and B12 are the important type of vitamin B. B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्वाचे
महत्त्वाचे प्रकार आहेत. वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स, जल अविद्राव्य जीवनसत्वे. दिस विटॅमिन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर बट आर सॉल्युबल इन फॅटी सबस्टॅन्सेस. ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत, ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरात मेधात विरघळतात. They get stored in the body. Vitamins A, D, E and K are fat soluble vitamins. त्यांचा शरीरात साठा होतो. A, D, E, K ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत.